नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माळी कुटुंबावर शोककळा, वळवलेल्या वाहतुकीने घेतला जीव, माई लेकराचा जीव. जळगाव शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराबाहेरून जड वाहतूक जावी आणि शहरातील रस्ते मोकळे राहावेत या उद्देशाने उभारण्यात आलेल्या बायपास मार्गावरील उड्डाण पूल बंद पडल्याने मोठी वाहने पुन्हा शहरातून धावू लागली. यास बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा फटका एका कष्टकरी महिलेला बसला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगला माळी या रोजप्रमाणे सकाळी आपल्या मुलासोबत भाजीपाला विकण्यासाठी बाजाराकडे निघाल्या होत्या. संसाराचा गाडा चालवण्यासाठी दोघेही मेहनत करत होते. मात्र शहरातील रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मंगला माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. एका क्षणात एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा आरोप आहे की उड्डाणपूल वेळेत सुरक्षित ठेवण्यात आणि पर्यायी वाहतुकीचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या वाहनांची गर्दी वाढली आणि त्यातून हा जीवघेणा अपघात घडला. एका गरीब भाजीपाला विक्रेत्या महिलेचा मृत्यू हा फक्त अपघात म्हणून विसरून चालणार नाही. विकासाच्या नावाखाली उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा आज मंगला माळी यांच्या कुटुंबावर आलेले दुःख उद्या आणखीन एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला येणार नाही याची खात्री कोण देणार?